हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर फायनली आपल्या चॅनलवर व्लॉग येत आहे पूर्ण आणि हा फुल व्लॉग असणार आहे. मी खूप रील्स शॉर्ट्स वगैरे अपलोड करत होती, पण व्लॉग खूप टाईम नंतर असणार आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर आम्ही आता चाललो आहोत कोकणात, माझ्या आजोळी. तर खूप वर्षांनी चालली आहे मी. माझ्या लग्नानंतरचा पहिला पालखी आहे, पहिला शिमगा आहे. तर मी यज्ञेशला घेऊन चालली आहे. तर आता मी ट्रेनमध्ये बसलो आहोत. तर मी तुम्हाला दाखवते आमच्यासोबत कोण कोण आहे. इकडे मम्मी आहे, आता मी तुम्हाला अजून आमची जे आहेत त्यांना दाखवते. हाय, ते माझ्याकडे दिली जड पिशवी. म्हणजे काय नाही, चला. सो आता आम्ही चिपळूणला उतरलेलो आहोत. आता आम्ही चाललो आहोत. इकडून आम्हाला बसने जायचं आहे गुहागरला, आणि पुढे अजून आम्हाला चेंज करत जायचं आहे. आत्ताच आम्ही ट्रेनमधून उतरलो आहे. या दोन गुरख्यावाल्या तर काही आहे. आम्ही आता चिपळूण रेल्वे स्टेशनच्या बाहेरून आता रिक्षा पकडले स्टँडला जाण्यासाठी, गुहागर स्टँडला. आम्ही 4 जण बसलो एका रिक्षामध्ये. मम्मी आणि मामा पुढे बसलो आहे. ट्रेनने आम्ही चिपळूणपर्यंत आलो होतो. त्यानंतर आम्ही पुढे एस टीने जाणार होतो. तर आम्ही रिक्षाने एस टी स्टँडला आलो आणि तिकडे आम्ही 2 तास थांबलो, पण आम्हाला बसच नाही मिळाली आणि खूप गर्दी होती. लास्टला आम्ही एक कॅब बघितली आणि त्याच्याने आम्ही गेलो, आणि ती खूप 2 तास थांबल्यानंतर मिळाली आणि खूप ऊनसुद्धा होतं. सो फायनली आम्ही आता चाललो आहोत घरी. त्यामुळे तुम्ही इकडे सगळ्यांची रिॲक्शन बघूच शकता. आम्ही जी गाडी बघितलेली ना, ती 4 सीटर होती आणि आम्ही टोटल 7 जणं होतो. तर आम्ही असे खूप ॲडजस्ट करून एकमेकांच्या मांडीवर बसून त्या गाडीने गेलेलो. आणि खरंच देवासारखे ते दादा आम्हाला दिसले, कारण काहीच ऑप्शन नव्हतं. रिक्षाच होती तिकडे, असं टमटम सितारा जे बोलतात ते पण नव्हतं. त्यामुळे अशा 2 रिक्षा करायला लागल्या असत्या, आणि त्यांनी आम्हाला खूप ॲडजस्ट करून घेतलं. आता वाजलेत 3:30 वाजलेत. आम्ही आलो फायनली मावशीच्या घराजवळ. हा हात झोपाळा चेंज केला वाटतं. हा खूप दमलो. आम्हाला त्या दादानी सोडलं इथपर्यंत आणि घरापर्यंत आलं. त्यामुळे नाहीतर खूप वाट लागली असती, आणि ते खूप ऊन आहे. सो आता चालले मी घरी. हे सगळे येत आहेत इकडून मागून. निखिल शिर्के कुठे राहतात? हो, ही माझी सुंदर वहिनी. हा, हे दोघी पोरी आणलेत काय, सगळ्यांचे मोबाईल जेव्हा भूक लागली असेल ना, गरम गरम चपात्या खा. या दोघींना नाही, हिला चपातीवालाच नवरा भेटणार. तिथं पोट भरलं. एवढी बाई माझ्या आम्हाला एवढीच लागते ना मावशी तुम्हाला. काय वाढायचंय का? बरं, बसते. मानसी तुला मोबाईल पकडला आणि काय वाढायचं बसते म्हणजे कोण सांगणार नाही वाट म्हणून. हा, मग आयडिया छान आहे ना. यज्ञेश बघा. जेवून झाल्यानंतर मी यज्ञेश, मानसी आणि श्रावणीला गाव दाखवायला घेऊन गेलेली. तिघंसुद्धा फर्स्ट टाईम आलेले मावशीच्या घरी, त्यामुळे आम्ही थोडंसं त्यांना फिरवत होती. आणि ना, गावी आता सगळ्यांची नवीन घरं झाली आहेत, त्यामुळे असं जुन्या पद्धतीचं घर बघायला मिळत नाही. त्यामुळे हे एकच घर होतं. तर आम्ही तिकडे आजींचा वगैरे फोटो काढत होतो, आणि आजीनीसुद्धा ना, आम्ही जेव्हा त्यांना विचारलं फोटो काढू का, तेव्हा ते बोले हां काढ, आणि त्यांनी लगेच डोक्यावर पदर वगैरे घेतला. सो खूप छान वाटत होतं. आम्ही आजींचा वगैरे आणि त्या घराजवळसुद्धा आम्हीसुद्धा खूप फोटो वगैरे काढलेत. जा मानसी, जा ना मानसी, जा. ए
ते बघ दर्शन दादा कसा उड्या मारतोय. अरे दादा थांब, यज्ञेश इकडे आहे. दादा यज्ञेश इकडे आहे. कुठे गेला तू? दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पालखी येणार होती, त्यामुळे आम्हाला थोडंफार सामान आणायचं होतं, नारळ वगैरे घ्यायचे होते. त्यामुळे आम्ही तळीवर आलेलो. गावी कोणतीही गोष्ट घ्यायची असेल तर तळीवरच यायला लागतं. गावात जे मावशीचं गाव आहे किंवा कुठेही तर तिकडे काही मिळत नाही, त्याच्यामुळे आपल्याला लांबच यायला लागतं. सो आम्ही रात्री ते सामान घेण्यासाठी आलेलो. माणसे कसं चेक करतात. तर कसं वाटलं तुम्हाला हा आपला आजचा व्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या आपल्या व्लॉगमध्ये पालखी असणार आहे, तर पालखीचा व्लॉगसुद्धा नक्की बघा, तुम्हाला खूप आवडणार आहे. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.